नमस्कार. चला तर आज आपण की नाही उकडीचे मोदक बनवूयात. 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे, अर्धी वाटी गूळ घेतलाय बारीक करून, 1 चमचा खसखस, थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि 1 चमचा तूप. तूप घालून घ्यायचे कढईमध्ये, खसखस, ड्रायफ्रूट, खोबऱ्याचं चव आणि गूळ घालून की नाही आपल्याला याचं सारण बनवून घ्यायचं आहे. यामध्ये थोडीशी वेलची पूड आणि जायफळ घातलेलं आहे. इथं 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1.5 वाटी पाणी, अर्धी वाटी दूध आणि 1 चमचा तूप घातलेला आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला आणि तांदळाच्या पिठामध्ये हे पाणी घालून की नाही आपण एक 15 मिनिटं पीठ झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटं झाल्यानंतर की नाही हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे, एकदम सॉफ्ट होईपर्यंत. आता इथं पीठ मळून झालेलं आहे. तूप लावून घ्यायचं आहे. इथे एक पेड्याच्या आकाराचा एक गोळा घेतलेला आहे, हातानेच पारी केलेली आहे. मोदकामध्ये सारण भरून चमच्याच्या सहाय्याने मोदकाला सुंदर अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत. आता की नाही मोदक 10 ते 15 मिनिटं उकडून घ्यायचे आहेत. मस्त असे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत आपले.